सत्तेत आल्यावर कर्जमाफी करू असं आश्वासन देणाऱ्यांचं सरकार राज्यात आलं। लोकांनी आश्वासनावर विश्वास ठेवून मतं दिली म्हणून माणिकराव कोकाटेंसारख्यांच्या डोक्यावर आमदारकी आणि नंतर मंत्रीपदाच्या अक्षता पडल्या। तेच कृषी मंत्री आता शेतकऱ्यांना सांगतायत तुम्हाला कर्जमाफी दिली की तुम्ही साखर पुढे करता। त्याच्यावरून राज्यामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। कोणकोणत्या प्रतिक्रिया येत आहेत ते बघूयात। रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर का बरं भरायचं? सोसायटी कर्ज घ्यायचं 5 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाशिवाय तोपर्यंत काय भरायचं नाही। त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडियाचं वर्ष असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखर पुढे करा, मग लग्न करा। भीक नको कुत्रा आवर अशी आपल्या मराठीत एक म्हण आहे। राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानं या म्हणीची आठवण झाली आहे। कारण कर्जमाफी करू असं सांगून सत्तेत आलेल्या आणि मंत्री झालेल्या कृषी मंत्र्यांनी शब्दाला जागून कर्जमाफी करणं सोडा, उलट बळीराजाच्या जखमेवर मीठ सोडलंय। रेग्युलर कर्ज भरायचं का बरं लोकांनी भरायचं? रेग्युलर का बरं भरायचं? सोसायटी कर्ज घ्यायचं 5 वर्ष वाटच पाहिजे कर्जमाशिवाय तोपर्यंत काय भरायचं नाही। त्यापेक्षा बरं मला एक सांगा, आता हे मीडिया चालू आहे, मीडियाचं वर्ष असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशात काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपयाच तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखर पुढे करा, मग लग्न करा। राज्यातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांचं पालकत्व राज्याच्या कृषी मंत्र्यांकडे असतं आणि त्यामुळे तोच मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी भांडत असतो। त्यांना चाखायच्या असतात योजना, द्यायची असते दिशा, त्यासाठी त्यांच्याकडे असावी लागते संवेदना। पण महाराष्ट्राला बहुतेक शाप असावा। आजवरच्या अनेक कृषी मंत्र्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या बाबत असलेली मळमळीची गुळणी केली, हा इतिहास आहे। विद्यमान कृषी मंत्रीही एका पाठोपाठ एक वादग्रस्त वक्तव्य करून त्याच परंपरेचे पाईक होताना दिसत आहेत। म्हणूनच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। आम्ही ना आता 2000 रुपये किलो कांद्याचं बी आणलेलं आहे साहेब। तुम्ही सांगा त्याला 500 रुपये भाव आहे, सरकार 500 रुपये भाव कांद्याला देऊन राहिला। इकडे बोलतो की कर्जमाफी आहे, कर्जमाफी देऊन नाही राहिले। शेतकऱ्यांना करा तर काय करा आता? महाराष्ट्राचे शेतकरी शेती कशा प्रकारे करतायत आणि त्यांच्या पुढे काय समस्या आहे याची जाण कृषी मंत्र्याला नाही, हे सिद्ध करणारं सुद्धा हे विधान आहे। किसान सभेच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। तुमच्यात हिंमत नव्हती तर शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर तुमचा 7/12 कोरा करतो असं म्हणून शेतकऱ्याला फसवून त्याला गंडवून तुम्ही मतं का घेतली, या प्रश्नाचं पहिल्यांदा कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं। कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याला असंवेदनशीलपणा म्हणत विरोधकांनी समाचार घेतलाय, त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली। आता रोज जॅकेट बदलणाऱ्या मंत्र्याला शेतकऱ्याचा फाटका सदरा कधी दिसणार? त्यांना हेही सुद्धा माहिती नाही की जी काय कर्जमाफी केली जाते काय ती काय शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट जात नसते, नाही तर त्यांच्या हातात येत नसते की जेणेकरून शेतकरी खर्च करेल। ते बँकेचं लोन जे असतं ते ॲडजस्ट केलं जातं। माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झालेले आहे। खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये, शेतकऱ्यांना दुखावणारी। का करतायत ते अशी विधानं? अजित पवारांनी, प्रफुल्ल पटेल, माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही। आपण जर त्याला जी काही मदत करतो त्याने ती कशी खर्च करायची यावर वाद घालण्यापेक्षा त्यांना आणखीन काय सहाय्य करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे। असं वक्तव्य केल्यामुळं शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर निश्चित पसरतो। शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे। त्या जबाबदारी मी पार पाडू। काही कोकाटेंनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू।
राज्यात गेल्या 24 वर्षात तब्बल 49,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्यांचं हे सत्र आजही सुरू आहे. कर्जबाजारीपणातून महाराष्ट्रात दिवसाला 6 ते 7 शेतकरी आत्महत्या करतायत. त्यांच्या कर्जबाजारीपणाचं कारण लग्न नाही, त्यांच्या शेतीमालाला भाव नाही हे आहे. त्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा शब्द देणाऱ्यांनी त्याला भिकेला लावलं आणि वरून भीक का मागतोय असं विचारलं जातंय मंत्री महोदय. त्यामुळे द्यायचं नसेल तर देऊ नका, पण किमान थट्टा करून मीठ तरी सोडू नका, ही शेतकऱ्यांची भावना. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक.